शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे जयोस्तु ते जयोस्तु ते जयोस्तु ते वन्दे राष्ट्रचेतना मूर्तरूप तु नीति संपदा राष्ट्रचेतना मूर्तरूप तु नीति संपदा स्वतन्त्रते भगवती श्रीमती रानी तू उनकी स्वतंत्रते। आज आपले प्रमुख पाहुणे माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, विज्ञान पुरस्कार ज्यांना मिळाला आहे ते डॉक्टर सुहास जोशी, सावरकर स्मृती पुरस्कार मिळालेले विद्याधर नारवणकरजी आणि विशेष पुरस्कार ज्यांना मिळाला रणदीप हुड्डाजी, आमचे अध्यक्ष प्रवीण दीक्षितजी आणि सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख आणि आमचे विश्वस्त ब्रिगेडियर महाजन आणि उपस्थित सावरकर विचारांना परंपरेने चालणारे सगळे उपस्थित बंधू भगिनींनो, इथे जे येतात त्यांना माहिती असतं की हा पुरस्कार आपण का देतोय, पण तरी ज्यांना माहीत नाही त्यांनाही सांगायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा काही गोष्टी सांगितल्या तर त्यामुळे काही बिघडत नाही. सावरकर हे अत्यंत एक उपयुक्ततावादी होते. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी देशासाठी उपयोग झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच हे जे सावरकरांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही जे पुरस्कार देतोय त्याचाही उपयोग देशासाठी झाला पाहिजे. आणि ह्यासाठी जी पार्श्वभूमी आहे त्याची ती मला मी पुन्हा सांगतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एक शेकडो हजारो वर्षांपूर्वी आपला देश सुवर्णभूमी होता. आपण तेव्हा खूप सक्षम होतो. जगातलं एक उत्तम राज्य म्हणून आपण राष्ट्र म्हणून आपण तेव्हा प्रगतिशील होतो. जेव्हा जर्मनीमध्ये तिथल्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं तेव्हा आमच्याकडे संस्कृत महाग्रंथ तयार होत होते. संपत्ती, सत्ता, सामर्थ्य मुख्य ह्या आधारावर आम्ही प्रगती करत होतो. परंतु असं होतं की श्रीमंत झाल्यानंतर त्या पुढच्या पिढ्यांमध्ये काही दुर्गुण येतात, आमच्यातही आले. त्या संपन्नतेमुळे आम्ही आमचं सामर्थ्य गमावलं आणि आमचं सामर्थ्य गमावल्यावर आमच्यावर पहिला हल्ला झाला तो 2300 वर्षापूर्वी ग्रीकांचा. त्याच्यानंतर ते हल्ले सुरूच राहिले. आमच्या काही लोकांनी ते परतावत लावले, परंतु हळूहळू आमच्यातलं सैनिकी क्षमता आमची कमी होत गेली आणि त्याच्यानंतर साधारण 1200 वर्ष पारतंत्र्य आमच्या डोक्यावर बसलं. ते स्वातंत्र्य मिळून आपल्याला फक्त 77 वर्ष झाली आहेत आणि आपण असं समजायला लागलो आहे की आम्ही जणू काही आमच्यावर कधी पारतंत्र्य आलंच नव्हतं, आम्ही कधी गुलामीत गेलोच नव्हतो. ज्या चुका आम्ही पूर्वत केल्या त्या आम्ही पुन्हा करायला लागलो. या पुरस्कारांचा हेतू आहे की हे जे मूळ काही भूमिका ज्या आमच्या आहेत त्या काही जी काही अजूनही व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचं आपण अनुकरण करावं, त्यामुळे त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि ते समाजाने त्याच्या मार्गाप्रमाणे चालावं. तर मुख्य म्हणजे आपण सैनिकी सामर्थ्य गमावलं, त्याच्यामुळे आमच्याकडे गुलामगिरी आली, म्हणून आम्ही एक शौर्य पुरस्कार देतो. आमची वैज्ञानिक प्रगतीच कुठली, आपण पाणिनी वगैरे नंतर तुमच्याकडे नावच नाही आहेत. 1500 वर्षात तुमच्याकडे शास्त्रीय संशोधनच नाही आहे आणि जेव्हा शास्त्रीय संशोधन नसतं तेव्हा ते पण राष्ट्राचं सामर्थ्य खच्ची करतं. लक्षात ठेवा, जेव्हा मोगलांचा हल्ला झाला तेव्हा ते जिंकले, ते केवळ त्यांच्याकडे असलेले त्यांची काय म्हणतात त्याला धनुष्यबाण. आपल्याकडे आपण राम आणि कृष्णाची अर्जुनाची नावं घेतो धनुर्धारी म्हणून, पण आपण सिंपल बोच्या पुढे जाऊ शकलो नाही. कंपाऊंड बो आपण कधीच डेव्हलप केलं नाही. जे मंगोल लोकांनी केलं तो आपल्या पराभवाचं कारण झालं आणि म्हणून आमचा दुसरा पुरस्कार आहे विज्ञान पुरस्कार. तिसरा पुरस्कार आहे की तुमच्याकडे शस्त्र आहे, तुमच्याकडे सायन्स आहे तुमच्याकडे, पण जर तुमच्याकडे विचार नसतील तर त्याला काही शून्य नाही. म्हणून सावरकर विचारांचे जे अनुकरण करतात, जे प्रचार करतात अशा मान्यवर व्यक्तींना आम्ही तो पुरस्कार देतो. आणि आज एक विशेष पुरस्कार देतोय तो रणदीप हुड्डांना. तो त्यांनी जो चित्रपट निर्माण केला त्याचं कारणही आहे की त्या काळात जे वॉरफेअरचे प्रकार होते ते नवीन प्रकारात आलेले आहे. त्यातला एक इन्फॉर्मेशन वॉरफेअर आणि आपली जी विचारसरणी आहे, राष्ट्रवादी विचारसरणी आहे, त्याच्यावर जे वारंवार आरोप होतात आणि सावरकर हे आमचे हिरो आहेत म्हणून पहिले सावरकरांना नष्ट करा आणि त्यांची प्रतिभा भ्रष्ट करा, ह्यासाठी जे मोठं कॅम्पेन झालं त्याला दिस इज पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन वॉरफेअर. त्याला रणदीप हुड्डाजींनी फार चांगलं उत्तर दिलेलं आहे. ही इज आवर इन्फॉर्मेशन वॉरियर टुडे आणि म्हणून आम्ही त्यांना पुरस्कार देतो. जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. वंदे मातरम.
विज्ञान पुरस्कार डॉक्टर सुहास जोशी जी, संचालक IIT महोदय, यांत्रिक अभियांत्रिकी के क्षेत्र में विनिर्मिति यांत्रिकी प्रक्रियाओं का विकास, अति सूक्ष्म लेजर यांत्रिकी, लिगा और नैनो पॉलिशिंग के संदर्भ में आपका योगदान विशिष्ट है। अध्ययन अध्यापन के साथ ही यंत्र निर्मिती क्षेत्र में आपका संशोधन निरंतर चलता आया है। आपने IIT मुंबई में विभिन्न पदों पर अपना कार्यकाल यशस्वी करते हुए विज्ञान तंत्रज्ञान के प्रति अपने समर्पण भाव को सदैव प्रकट किया है। अभियांत्रिकी के क्षेत्र में आपके अमूल्य कार्य का गौरव अनेक पुरस्कारों से हुआ है। बहुविध व्यावसायिक संस्थाओं से आपको गौरव वृत्ति प्राप्त हो चुकी है। आपके अनेक प्रबंध अंतर्राष्ट्रीय स्तर पर सम्मानों से गौरवान्वित हुए हैं। आपके मार्गदर्शन में आपके छात्रों द्वारा निर्मित तथा विकसित यंत्रों को भी पुरस्कार मिले हैं। इतना ही नहीं, आपके छात्र PhD के लिए उत्कृष्ट प्रबंध पुरस्कार प्राप्त कर चुके हैं। भारत में ज्ञान तथा विज्ञान की जो प्राचीन परंपरा है उसे जीवित रखने का कार्य आप जैसे संशोधक अभ्यासक सर्जनशीलता से करते रहते हैं। इसीलिए भारत आज विज्ञान के क्षेत्र में प्रगति कर रहा है। तंत्रज्ञान विकास के माध्यम से भारत माता के प्रति आपका समर्पण और सेवा के लिए आपका कार्य अत्यंत गौरवपूर्ण माना जा रहा है। आपके कार्य के लिए 2024 का स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार आपको प्रदान करते हुए स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक धन्यता का अनुभव कर रहा है। कहते हैं ज्ञान जलते हुए दीपक की तरह होता है। ज्ञान जलते हुए दीपक की तरह होता है जो अपना प्रकाश स्वयं लिए चलता है। Honorable Governor of Bihar, Shri Rajendra Arlekar ji, dignitaries of Swatantraveer Savarkar Rashtriya Smarak on the dais and off the dais, and my friends, I feel honored and privileged to receive this Vigyan Puraskar bestowed on me by Swatantraveer Savarkar Rashtriya Smarak. I feel grateful to the members of the committee for this kind gesture of recognizing me. I feel humbled that I have been put in the company of several eminent personalities and scientists such as Dr. Vijay Bhatkar, Dr. Jayant Naralikar, Dr. Anil Kakodkar, and so on. It calls for an additional responsibility on me to keep the good work doing. It also motivates me to evolve new ways of educating people in the domain of science and technology and apply the knowledge of science and technology for the benefit of society. I wholeheartedly congratulate my fellow winners, Shri Colonel Sachin Nimbalkarji, who is not there today, Shri Vidyadhar Nargolkarji, and eminent actor Randeep Hooda, who has created such a wonderful film on the life of Swatantraveer Savarkar. I once again thank all the members of Swatantraveer Savarkar Rashtriya Smarak for your great initiative of recognizing the personalities for their contributions and also for the numerous programs you conduct for the benefit of the society. Finally, I bow to the Swatantraveer Savarkar for his pioneering services to the nation and to our society, besides his invaluable contributions to the field of arts, music and literature. Thank you and Jai Hind. विद्याधर नारगोळकर यांना जातोय.
मी त्यांच्या मानपत्राचं वाचन करते आहे. श्री विद्याधर जयराम नारगोलकर महोदय, स्वातंत्रवीर सावरकर के विचारों का अथक प्रचार तथा प्रसार कार्य के लिए आपको जाना जाता है. शालेय तथा महाविद्यालयीन शिक्षा समय में आपने मल्लखांब, कुश्ती जैसे भारतीय क्रीड़ाओं में प्रवीणता प्राप्त की है. आगे चलकर महाराष्ट्र मल्लखांब संगठन के 3 सत्र तक आप सहसचिव तथा पुणे जिला मल्लखांब संगठन के अध्यक्ष भी रहे हैं. मल्लखांब के राष्ट्रीय पंच के रूप में भी आपको सम्मान मिला है. महाराष्ट्र नाट्य स्पर्धाओं में आपने अपने अभिनय की छाप छोड़ी. इसके साथ ही योग शिक्षक के रूप में भी आप सामाजिक स्वास्थ्य संवर्धन के लिए निरंतर प्रयासरत रहे. यांत्रिकी अभियांत्रिकी की पदवी प्राप्त करने के पश्चात आप किर्लोस्कर ऑयल इंजिन्स में निर्मित व्यवस्थापक के रूप में कार्यरत थे. आपकी विस्तृत कार्यकक्षा होते हुए भी स्वातंत्रवीर सावरकर के विचारों का प्रचार करना आपका मुख्य कार्य रहा है. पुणे सार्वजनिक सभा के अध्यक्ष, अखंड हिंदुस्तान मंच के कोषाध्यक्ष, स्वातंत्रवीर सावरकर स्मृति प्रतिष्ठान के महामंत्री, ऐसे महत्वपूर्ण पदों का आपने निर्वहन किया है. हिंदू राष्ट्र के लिए सभी हिंदुत्ववादी संगठनों को एकजुट करने का आपका प्रयास प्रशंसनीय है. हिंदुस्तान के सभी न्यायालय में स्वातंत्रवीर सावरकर के छायाचित्र लगने चाहिए, यह भी आपके आंदोलन का एक महत्वपूर्ण भाग रहा है. देश में आपके द्वारा विभिन्न स्तर पर दिए गए योगदान को विभिन्न पुरस्कारों से प्रमाणित भी किया है. आप लेखन क्षेत्र में भी अग्रसर हैं तथा आपका लेखन बहुत लोकप्रिय और प्रेरक है. स्वातंत्रवीर सावरकर जी के विचारों के प्रचार हेतु आपके किए हुए बहुमूल्य कार्य के लिए 2024 का स्वातंत्रवीर सावरकर स्मृति चिन्ह पुरस्कार आपको प्रदान करते हुए स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक धन्यता का अनुभव कर रहा है. सावरकरांच्या विचाराची ज्योती आपण पुढे नेतच आहात. पुन्हा आयुष्यभर हे कार्य आपलं चिरंतन असंच सुरू राहावं म्हणून ही प्रतिमा आपल्याला समर्पित केली जाते. पुरस्कारामध्ये आपण कुठेही पुष्पगुच्छ किंवा स्वागतासाठी देत नाही, आपण विचारांचा गुच्छ असलेली ग्रंथसंपदा देत असतो. ओम वेदागमेतं पुरुषं महन्तं त्वमे विदित्वाति मृत्युर्मेति नान्यं बन्धते विद्यते विनाय वंशीं विभूषितकरात् नवनीरदाभात् पीताम्बरात् अरुणिमफलोदरोष्टात् पूर्णेन सिन्धु अरविन्दमुखनेत्रात् कृष्णात् परं तत्त्वं न जाने. ओंकारात् बिन्दुसंयुक्तं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. परम पवित्र भगवद्वच आदरणीय माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, आदरणीय रणजित सावरकर, आदरणीय दीक्षित, सुहास जोशी, त्याच्यानंतर महाजन आणि उपस्थित माझ्या सर्व हिंदू बांधवांना मी हृदयापासून नमस्कार करतो आणि माझं थोडंसं मनोगत आपल्याशी व्यक्त करतो. हा पुरस्कार ज्यांच्या संस्कारांच्यामुळे मिळाला त्यांना हा मी पुरस्कार समर्पित करणार आहे. पहिलं म्हणजे माझ्या वडिलांचे माझ्यावर संस्कार झाले. माझे वडील हे सावरकरनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ होते. आमच्या घरामध्ये सावरकरवाद आणि सावरकरांचं कार्य याविषयी कायम चर्चा चालायची. आणखीन त्यांच्यामुळे आमच्या घराण्यावर आणि माझ्यावर जास्तीत जास्त त्यांचे संस्कार झालेत. हा पुरस्कार त्यांनाच समर्पित आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये मी असताना मला पुष्कळ लोकांचं हिंदुत्व मला शिकायला मिळालं. या आता मराठी ताई नाही आहेत, त्यांचे वडील श्रीपू गोखले यांच्यामुळे मला निवडणुकीमध्ये म्हणजे श्रीपू आपलं पुबा भाव्यांची निवडणूक कशी लढवायची आणि त्यासाठी काय करायचं हे मला त्यांच्याकडनं शिकायलं. आणि नुसतंच असं नाही तर त्यांचा सन्मानाचा सभा उधळण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता, तो कसा हाणून पाडायचा हे सुद्धा मी श्रीपूंकडे शिकलो. अशा पुष्कळ गोष्टी मी पुण्यापासून शिकलेल्या आहेत. त्याच्यानंतर मुंबईमध्ये खानविलकर होते, साठेलकर होते, पंडित बखले होते, गारपुरे होते, माधवराव पाठक होते
बाळाराव सावरकर होते, यांच्यामुळे मी सुद्धा शिकलो. पंडित बखल्यांच्याकडे त्या काळी एक मोठा ग्रुंडिंगचा टेप रेकॉर्डर होता, तो त्यांनी दिला होता मला. आणि सावरकरांची त्यावेळेला स्पूनची हे भाषणं होती, ती डोक्यावर घेऊन मी सगळा महाराष्ट्र हिंडलेला आहे. आणि 1 रुपयाचं तिकीट असायचं, ते फाडून म्हणजे नेहणूक करून मी स्मारकासाठी दिलेलं आहे. मी दिलेलं नाही, त्यांच्यामुळे मला मिळालं. पंडित बखल्यांनी मला 2 वेळेला अखिल भारतीय हिंदू परिषदेसाठी दिल्लीला नेलं होतं. आणि तिथे परिषद पहिली संपूर्ण भारतातली राष्ट्रीय परिषद 2 वेळा झालेली आहे. आणि तिथे राधाकृष्णन पण आले होते, हे पण मला आठवत आहे. माझ्या मित्रांनो, धर्मवीर विरा पाटलांच्या बरोबर सोलापूरला सुद्धा माझ्या हातनं थोडं कार्य झालेलं आहे. त्यानंतर पुण्यामध्ये दाते, नलावडे, गिरजाबाई गोरे, गोखले, जावडेकर यांच्याबरोबर पण मला काम करायचं मिळालं आणि त्यांच्याकडनं मला संस्कार मिळाले. आणि शेवटी म्हणजे विश्वासराव सावरकर यांच्याबरोबर बरंच काम करून त्यांच्याकडनं माझ्यावर हिंदुत्वाचे संस्कार झालेले. माझ्या मित्रांनो, सिद्धिविनायक आत्ता जे मंदिर दिसतं त्याचे ट्रस्टी आपले अंतुले होते. त्यांच्या पत्नीचा भाऊ मुक्त केला म्हणून त्याच्या विरुद्ध विश्वासरावांनी निदर्शनं केली होती आणि त्याच्यामध्ये मी होतो. आणि त्यामुळे त्यांना ते मागं घ्यावं लागलं. पण त्यांना खरा शिक्षा झाली विश्वासरावांना वगैरे, आपलं विक्रमरावांना, म्हणून गोष्ट वेगळी. पण माझ्या मते खरं सिद्धिविनायकाचा ट्रस्टीचा अधिकार रणजितचा आहे. माझ्या मित्रांनो, युकॅरिस्ट काँग्रेसच्या सुद्धा अशीच मोठी हे झाली. त्यावेळेला पोपला सुद्धा आपला निर्णय मागे घ्यावा लागला. तो विक्रम सावरकरांच्यामुळे हे आज आपण विसरलो, पण त्याचा मी साक्षीदार आहे. मला सुद्धा त्यावेळेला शिक्षा झाली. माझ्या मित्रांनो, पाचगणीला एक ख्रिश्चनांची शाळा होती, अजूनही आहे. त्याच्यासाठी विक्रमरावांनी आणखी आमच्या घरातल्या वडिलांनी कित्येक वेळा निदर्शनं केली आहेत, बऱ्याच लोकांनी केलेली आहेत. आमच्या वडिलांना वडिलांचं वय वर्ष 72, त्यांना रात्री उठवून फक्त पंच्या आणखीन उघडे नेऊन पाचगणीच्या घाटामध्ये सोडायचे आणि ते चालत घरी खाली यायचे. रणजितरावांना माहीत असेल, काळे म्हणून व्हायचे ग्रस्त होते, ते तिकिटाचे एसटीचे पैसे द्यायचे आणि आमच्या घरी आणायचे. अशा परिस्थितीमधनं मी आलो आणि माझ्यावर संस्कार हिंदुत्वाचे याच्यामुळे झाले. त्याचबरोबर आपल्या घरामधनं सुद्धा मला हे मिळालं आहे. माझ्या मित्रांनो, माझी पत्नी आलेली आहे. मी सावरकरांचं जेव्हा पहिलं पुस्तक काढलं तेव्हा आपलेच दागिने तिने मोडून मला दिले आणि ते पुस्तक मी काढलेलं आहे. माझ्या मित्रांनो, नुसतंच असं नाही तर पुण्यामध्ये हळदौस निघालं. हळदौससाठी आम्ही 5000 लोकांचा मोर्चा काढला. आमचे जे नायक होते मिलिंद एकबोटे, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याला अटक केल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, तुम्ही बघा, मी जेव्हा घरातनं निघालो तेव्हा माझी बायको म्हणली, आप्पा तुम्ही परत आला नाही तरी चालेल, पण हळदौस पुण्यात होता कामा नये. हा मला पाठिंबा घरातनं मिळाला आहे, म्हणून माझं हिंदुत्व अजूनही आहे. आता एकच तुम्हाला सांगतो, जरी काढले हे डोळे तरी वाट हिंदू राष्ट्राची दिसेल, जरी कापली ही जिव्हा मंत्र हिंदुत्व बदेल, येतो तुझ्या मागे जरी पाय तोडलेला, एकनिष्ठ सेवक बनलो यात मोक्ष सारा, यात मोक्ष सारा. जय जय फिल्म के न केवल लेखक निर्देशक बने बल्कि अंत में आपने इसके निर्माण का दायित्व भी अपने कंधे पर ले लिया. इस फिल्म के निर्माण में 2 वर्ष लगे. इस दौरान आपने न केवल आर्थिक संकटों का सामना किया अपितु इस कार्य के लिए अपना स्वास्थ्य भी खतरे में डाल दिया. इस भूमिका के लिए आपने 32 किलो वजन कम किया था, लेकिन असली संघर्ष था फिल्म निर्माण के दौरान उस वजन को बनाए रखने के लिए बिना खाए फिल्म का निर्देशन करना. इस दरमियान आपको शारीरिक, मानसिक तथा आर्थिक चुनौतियों का सामना करना पड़ा, मगर आपने हार नहीं मानी और अपना दायित्व भली भांति निभाया. आपको जब वीर सावरकर की भूमिका के लिए चुना गया था तब आपकी उनके बारे में जानकारी ना के बराबर थी, परंतु आपने अल्पावधि में वीर सावरकर के बारे में उपलब्ध सभी साहित्य का अध्ययन करते हुए स्वयं को इस कार्य को पूर्ण करने के लिए सक्षम बनाया.
फिल्म प्रदर्शन में भी आखिरी समय तक परेशानियां आती रही, फिर भी अंत में आप वीर सावरकर जी का चरित्र देश के लाखों युवाओं तक अत्यंत प्रभावकारी ढंग से पहुंचाने में सफल रहे। इस फिल्म में आपने वीर सावरकर जी के बहुआयामी व्यक्तित्व के हर पहलू का अत्यंत प्रभावकारी चित्रण किया है। वीर सावरकर चरित्र कथन का विषय अत्यंत विस्तृत है और इसे मात्र 3 घंटों में प्रस्तुत करने की चुनौती में आप पूरी तरह यशस्वी हुए हैं। वीर सावरकर के विचार तथा चरित्र देश के लाखों लोगों तक पहुंचाकर एक दबाए गए इतिहास को प्रकाश में लाने के लिए स्वातंत्र्य वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आपका अभिनंदन करता है। और साकारलेलं हे स्मृती चिन्ह, हुड्डा जी, ये गणपति का शस्त्र है और ये गणपति का नाम एक विनायक है, जो आपने विनायक का चरित्र किया है साकार, उसके लिए ये विशेष स्मृति चिन्ह आपको समर्पित किया जा रहा है। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा शख्सियत यारो निखरती है मुसीबतों से ही शख्सियत यारो, चट्टानों से ना उलझे वो झरना ही किस काम का। इसके ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला। माननीय राज्यपाल जी, राज्यपाल जी और उपस्थित सभी वरिष्ठ अतिथिगण और सभी लोग जो इस प्रोग्राम का हिस्सा बने हैं, मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ स्वतंत्र वीर सावरकर स्मारक के लिए कि उन्होंने मुझे इस विशेष पुरस्कार से नवाजा। जैसा कि आपने बताया कि मुझे भी सावरकर जी के बारे में इतना नहीं पता था जितना मुझे पता होना चाहिए था। मैंने जब उनका अध्ययन शुरू किया तो मुझे उस वक्त पता नहीं था कि वजन भी घटाना पड़ेगा, काला पानी भी जाना पड़ेगा। लोग काला पानी से निकलने की कोशिश करते थे और आज मेरी ये कोशिश है कि मैं काला पानी समय पे पहुंच जाऊं उनकी सावरकर जी की जन्म तिथि पे। तो इसलिए मैं आप सबसे क्षमा चाहता हूं कि मुझे जल्दी निकलना पड़ेगा। उनकी ये मूवी बनाने में जब मैंने ये अध्ययन किया तो मुझे ये रियलाइज हुआ कि एक कहानी, एक योगदान, एक बलिदान, एक जिंदगी जो कि एक ही मकसद से काटी गई थी, उसको लाखों करोड़ों हिंदुस्तानियों तक क्यों नहीं पहुंचाया गया है, क्यों उसको छुपाया गया है। कहीं ना कहीं एक गुस्से में मैंने ये पिक्चर बनाई है कि उनकी बातें, उनके विचार, उनकी जीवनी लोगों तक पहुंचे। वो ना ही सिर्फ एक महान स्वतंत्रता सेनानी थे, बहुत बड़े लेखक थे, कवि थे, समाज सुधारक थे और एक साइंटिफिक न्यू एज थॉट के इंसान थे, जो आज मेरा ये मानना है हिंदुस्तान में उतने रिलेटिव हैं जितना कि और कोई हमारा ऐतिहासिक कैरेक्टर इतना नहीं है। और मैं अपने आप को सौभाग्यशाली मानता हूं कि मुझे ये मौका मिला कि मैं उनकी जीवनी को पर्दे पे लेके आया। और मैं इस बात में भी बहुत खुश हूं कि मेरी बनाई हुई मूवी लोगों को अच्छी लगी, लोगों ने उसको देखा। जब भी मैं किसी शो में छुप के पर्दे से जाता था और बैठता था तो मैं शो के एंड का इंतज़ार करता था और शो में जैसे नाटक के एंड में तालियां बजती थी वैसे तालियां बजती थी और मैं कहीं कोने में बैठा बैठा सावरकर जी को भी और अपने साहस को और अपनी पूरी टीम को, जिन्होंने बहुत जद्दोजहद से खून पसीना लगा के ये पिक्चर बनाई, उनको मैं बहुत शुक्रिया अदा करता हूँ। ये किरदार रहा है, ये प्रोजेक्ट रहा है और मैंने बहुत ही सिंसियरिटी से इसको सबके सामने लाने की कोशिश की है।
अब ये सिनेमा से OTT पे आ रही है, तो 28 मई जो कि उनका जन्मदिन है, मैंने ये बहुत लड़ाई झगड़ा करके डेट डिसाइड की कि उनके जन्मदिन पे ही ये पिक्चर रिलीज होनी चाहिए। जैसा कि उनके जन्मदिन पे हमारी नई पार्लियामेंट खुली थी, वैसे ही उनके जन्मदिन पे उनकी पिक्चर आने के लिए मैं आप सबका बहुत आभारी हूँ। और फिर से क्षमा चाहता हूँ सर कि मुझे जाना पड़ेगा, काला पानी में उनकी रूह मेरा इंतजार कर रही है। आप सबको बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातर्फे आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। स्वातंत्र्यवीरांची जयंती 28ला आहे, परंतु सोयीनुसार आपण आज इथे बसलेलो आहोत। आत्ताच अभिनेते हुड्डाजी इथून गेलेत, ते काळा पाण्यावर तिथे हा जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी गेलेले आहेत। आणि या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरणाचाही कार्यक्रम आज इथे होत आहे। खूप सुंदर योग आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाला जे काही दिलेलं आहे, आपल्या समाजाला जे काही दिलेलं आहे, राष्ट्राला, त्याचं वर्णन आपण कुठे करू शकत नाही, परंतु त्यांच्यापर्यंत पोचण्याचा, त्यांच्या विचारापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण निश्चित करू शकतो। आणि हेच सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे। स्मारकाच्या वतीने आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अशा या सुंदर प्रसंगाच्या वेळी व्यासपीठावर उपस्थित आहेत सावरकर स्मारकाचे अध्यक्ष श्री प्रवीण दीक्षित जी, चेअरमॅन श्री रणजित सावरकर जी, ज्यांना विज्ञान पुरस्कार दिला ते डॉक्टर सुहास जी, स्मृतिचिन्ह पुरस्कार ज्यांना दिला ते श्री विद्याधर नारगोळकर जी। म्हटलं गेलं की तुम्ही सगळेजण माझ्या भाषणासाठी उत्सुक आहात। अतिशयोक्ती थोडी समजते मला, आणि याच अतिशयोक्तीचा भाग म्हणूनच माझा परिचय करून देत असताना मला भरपूर विशेषणं लावलेली आहेत। आपला सभेचा एक प्रघात असतो की आपण सगळे सभ्य आहोत, म्हणून ज्याला बोलावलेलं असतं त्याच्याबद्दल चांगलंच बोलायचं असतं, त्याच्याबद्दल त्याच्या वाईट गोष्टी कशा काय बोलणार, एवढा सभ्यपणा आपल्यात असतो। आणि म्हणून माझ्याबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्याच खऱ्या असतील असं नाही, तुम्ही काय ते समजून घ्या। पण आजचा दिवस, गेली 2 वर्ष मी प्रयत्न करत होतो आजच्या या कार्यक्रमासाठी स्मारकामध्ये उपस्थित राहावं म्हणून। आयोजकांनीही याचा प्रयत्न केला, पण का कोण जाणे हे जुळत नव्हतं। परंतु आज हा एक अत्यंत चांगला योग माझ्या दृष्टीने आहे की मी अशा कार्यक्रमाला इथे उपस्थित राहू शकलो। ज्यांचा आपण सत्कार केला, सन्मान केला, त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि सावरकरांच्या नावाने आपण त्यांना सन्मानित करत आहोत। अशा या सगळ्या सन्माननीय व्यक्तींना मी इथून पूर्णपणे, अत्यंत विनम्रपणे नमन करतो, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे हे आपल्या समाजासमोर येण्याची आवश्यकता असते आणि म्हणून ते सन्मान असतात, म्हणून तो सत्कार असतो। ज्यांनी काही सत्कार्य केलेलं आहे ते सत्काराला प्राप्त असतात आणि म्हणून सत्कार्य ज्यांनी केलं समाजाच्या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने किंवा एखाद्या विचाराच्या दृष्टीने असेल, ते सगळे सन्मानाला पात्र आहेत। आज त्यांना आपण इथे बोलवून आपण सगळे धन्य झालेलो आहोत। सगळ्यांचे सन्मान झाले इथे, त्यांच्याविषयी मी काही बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या देशाला एक दिशा दिली
आपल्या विचारांना एक त्यांनी प्रतिष्ठा दिली आणि म्हणून हे आपण सगळं आज बघतो. त्यांनी किती कष्ट सोसले, काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी त्यांना किती तास किती दिवस तिथे वर्ष राहावं लागलं, कशा पद्धतीने त्यांनी अनेक विषयांवर आपलं भाष्य केलं, हे सगळं आपण जाणतो. इथे बसलेले सगळेच जण आपण जाणकार आहोत. तुमच्यापैकी सगळ्यांनीच बहुतेक त्यांची जीवनी, त्यांचं चरित्र वाचलेलं असेल. माझी जन्मठेप ज्यांनी वाचलं नाही असं विरळाच असेल. त्यांनी अनेक पद्धतीचं साहित्य लिहिलं, त्यांनी अनेक पद्धतीचे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले. विज्ञाननिष्ठ सावरकर म्हणून सगळीकडे त्यांची ओळख आहे. विज्ञानाचा दृष्टिकोन कसा असावा याचंही एक त्यांनी विशिष्ट आपल्या सगळ्यांसमोर एक चित्र ठेवलं. कुठल्याही प्रकारचा अतिरेक न करता भावनांना कशा पद्धतीने पुढे आणावं, आपल्या साहित्यातनं, आपल्या कवितातनं त्यांनी आमच्या सगळ्यांसमोर एक चित्र निर्माण केलं. अनेक प्रकारचं बहुआयामी असं व्यक्तित्व स्वातंत्र्यवीर सावरकरांचं होतं. सावरकरांचं व्यक्तित्व हे आज आपल्याला प्रेरक वाटतं. आज ते प्रासंगिक वाटतं का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज ते उचित वाटतं का? सावरकरांविषयी अनेक कार्यक्रम होत असतात, अनेक चांगल्या गोष्टी आपण ऐकत असतो. आवर्जून आपण आपल्या त्यांच्याविषयी असलेला सद्भाव, त्यांच्याविषयी असलेलं प्रेम हे लक्षात ठेवून अशा कार्यक्रमांना आपण उपस्थित राहत असतो. पण प्रत्यक्षात सावरकरांना जे अपेक्षित आहे ते आपण कुठे बघतो का? दिसतं का आपल्याला? का मी जगायचा प्रयत्न करतो का? असा एक प्रश्न कधीतरी आपण आपल्यालाच विचारायची गरज असते. तो जाहीरपणे विचारायची आवश्यकता नाहीये, पण माझ्या घरी बसून एकांतात कधीतरी हा प्रश्न मी विचारायला हवा मला. सावरकरांचं उदो करणं आवश्यक आहे, तसं चरित्रच होतं. त्यांच्याबद्दल मोठी मोठी कवनं करणं, मोठे लेख छापून आणणं, ते प्रसिद्ध करणं, त्यांच्याविषयी चांगलं बोलणं. परंतु सावरकरांचं या सगळ्या मागे, त्यांच्या उपद्व्यापामागे त्यांनी केलेले अनेक नाटक असेल, कविता असेल, साहित्य असेल, सामाजिक उपक्रम असेल, अस्पृश्यता निवारणाचे कार्यक्रम असतील, देशासाठी केलेले अनेक कार्यक्रम असतील, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केलेला असेल, विदेशी वस्तूंची होळी करण्याचा कार्यक्रम असेल, इथे तथाकथित दलित अस्पृश्य असलेल्या लोकांचा उत्थानासाठी केलेले कार्यक्रम असतील, पतित पावन मंदिराचा कार्यक्रम असेल, अनेक सगळे कार्यक्रम हे सगळे जे त्यांनी केले ते अंतिमतः कशासाठी केलेत हे सगळं त्यांचं कर्तृत्व बघितल्यावर लक्षात येतं की बहुआयामी होते.